तो त्याला कसं साठवायचं हृदयामध्ये. ह्या गवळणी बोलू दे ना, ते गवळणी अशाच दिसत आहेत. मुख्य राधाजींच्याकडे आपण जाऊ. महसूल कुठलं तर खात आहे, ते मोठे ऑफिसर क्लास 1 ते चांगले असतात, पण हाताखालचे आता मला अनुभव आला. महसूल खात्यात भावाची जमीन, माझी जमीन भावाच्या नावावर करायची होती. आणि इंदापूरला गेलो आणि तिथं सुरुवातीला ती साहेब मुख्य आत बसलेले, हो, ज्यांच्या पुढे ती नोंद करायची. पण तोंडाला जे होते एवढं द्या आणि तेवढं द्या असं भंडाळून सोडलं. त्याला उदाहरण काय, ऑफिसरनं काय नाही महाराज, मला बघितलं तर काहीच मागितलं नाही. त्याला उदाहरण सूर्योदय. ह्या वर्षी उन्हाळा किती कडक होता, आणि अशा कडक उन्हात सुद्धा काम करणारे काही लोक आहेत 4-4, 5-5 तास सूर्यदेवाच्या अशा उन्हात काम केलं. पण त्या उन्हाने तापलेली फरशी किंवा वाळू थोडं सुद्धा चालू देत नाही, किती पोळती. तसं फरशी तापलेल्या वाळू फरशी सारखे महसूल खात्याच्या तोंडाचे लोक. फरशी तापलेली फरशी होती आणि ते ऑफिसर म्हणजे सूर्यदेव. विठालो राधाजींच्या जवळ गेले, ते म्हणतात राधाजी आप कृष्ण विरहाग्नी में जल रही है. कृष्णाच्या विरहाग्नीने तुम्ही जळून चालले. क्रियापदच पूर्ण होऊ दिलं नाही. उद्धवाच्या तोंडावरच राधाजीने हात ठेवला. बस 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 उद्धवजी, आपको किसने भड़का दिया है कि मैं विरहाग्नि में जल रही हूं. नहीं नहीं उद्धवजी, मैं तो मेरे दाहिने बाजू कृष्ण देखते. उजव्या हाताला मी कृष्ण मला दिसतोय, मी पाहते. बाये बाजू कृष्ण, डाव्या हाताला कृष्ण पाहते. सामने पीछे मागं पुढे मी कृष्णाला पाहते. सृष्टि के कण कण में, वृक्ष के पत्तल पत्तल में मुझे कृष्ण दिखता है. उद्धव तेरा कृष्ण दूसरा होगा. तुझा कृष्ण दुसराच असेल, आमचा तो नव्हे. विठालो राधाजींच्या मुखामध्ये भजन आहे. श्याम कुंज बन जमुना श्याम, श्याम गगन घन तटा छाई है. सब रंगों में श्याम भरो है. लोग कहत यह बात नहीं है. श्याम कुंज बन जमुना श्याम, श्याम गगन घन घटा छाई है. राम बोलत संपला. कुंजवन मला श्याम दिसते, यमुना श्यामा दिसते, आकाश निळ श्याम दिसते, आकाशातले ढग श्याम दिसत आहेत. जित देखो तित श्याममयी. जिकडं पाव तिकडं श्यामच. पूज्यपाद शास्त्रीजी डोंगरेजी महाराज, एक गजानन महाराज मंदिरात पहिली कथा झाली. दुसरे 3 वर्ष गेले, दुसऱ्या अधिक महिन्यात अंबिका मैदानावर झाली. त्यावेळेला त्यांनी वाक्य उच्चारलं, ही रंग लाल लाली मेरे लाल की, जित देखो तित लाल. लाली देखन मैं गई, मैं भी हो गई लाल. विठाल विरह आम्हाला. महाराज त्याच्या पुढचं असं आहे, राधा आणि कृष्ण एकत्र आहेत. हे राधाजींनी उद्धवाला दर्शन घडवलं. जिकडं तिकडं माझा श्यामच श्याम भरलेला आहे. महाराज हे कोणाचं सांगत होतो, ज्यांच्या मनाला गोविंदाचा रंग लागलाय, रंग लागला नाही, लागावा म्हणून धडपडतायत ते मुमुक्षु साधक काय म्हणत असतील, ते हेच म्हणतायत की भगवंता आम्हाला तो फाल्गुन वद्य पंचमीला रंग खेळतात ना. आम्ही शाळेतून येताना जाताना बघायचो आपलं हे मोठमोठी टिपाड असायची आणि माणसाला त्यातच बुडवायची. चौकात आपण बघितलंय ती पहिला चांदीसारखा कलर पूर्वी नव्हता. डोळ्याला कशाला आरोग्याला त्रास न होणारे रंग नव्हते. असो कशासाठी सांगतो मी, फाल्गुन वद्य पंचमी म्हणजे रंगपंचमी. तो रंग नको. ते सर्फ एक्सेल सारख्या पावडर निघाल्या आणि शहरामध्ये एक असा डबा मिळतो पातळ द्रव असलेला. कसलाही डाग पडू द्या, अर्धा बादली पाणी घ्या, त्यात 2 टोपणं टाका त्या बाटलीतली आणि डाग पडलेला कपडा टाका, सगळं डाग काढते. पहिला कलर सुद्धा काढून टाकते ते द्रव. विठालो आम्हाला तो जाणारा कलर, आम्हाला तुझा रंग पाहिजे. लाल ना रंगाऊ मैं हरी ना रंगाऊ, अपने
रंग दे चुनरिया ओ श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया रंग दे 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 लाल नार लाल हिरवा पिवळा आम्हाला तुझा रंग पाहिजे आणि असा रंग दे जन्मभर परीट बाबा दूध बसलं तरी निघता कामा ऐसा रंग दे के नाही 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 छूटे धोबिया धोए चाहे ये सारी उमरिया ओ श्याम पिया मोरी रंग दे 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 ऐसा रंग दे के नाही 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 छूटे काय महाराज पांडुरंग ज्ञानोबराय म्हणतात हे कोणाचं सांगत होतो मी रंग लागाव म्हणून तडफडतायत नाना ज्ञानोबरायासारखे महात्मा आमचं मन कधीच पांडुरंगी मन रंग त्यांचं मन कधीच पांडुरंगाच्या रंगात रंगलेलं आहे म्हणून गोविंदी मन रंगले म्हणून तुझी सेवा करेन म्हणून ही सेवा करण्याची आवड हौस पुरी व्हावी म्हणून ज्या देवाची सेवा करतात त्या देवापुढे उभे राहून सेवेसाठी नवस करतात ऐका अभंगाचा दुसरा चरण नवशिये नवशिये माझे नवशिये त्याला म्हणजे नवशिये नवशिये माझे नवशिये नवसिये नवसिये मोजा इथे दोन वेळा माझे नवसिये होती पंढरीचे दैवते विठ्ठले नवसिये चार वेळा माऊली वापरतात त्याला काहीतरी अर्थ आहे का आपलं काही शब्द आठवत होते म्हणून पुन्हा पुन्हा तेच वापरले काय विठ्ठल विठ्ठल कोणत्या देवापुढे नवस आहे पंढरीचे दैवते विठ्ठले नवसिये हो पंढरीचं दैवत का बरं दुसरा देव तुम्हाला सापडला नाही काय बाकी देवांचा काय नहिरा दुष्काळ पडला होता काय तेवढाच मला दिवस काय विचारणारे असतात
ते म्हणतात अहो मी तर उत्तर देईन, पण माझा 200 वर्षांनी माझ्या नंतर अवतार झालेला पैठणचे नाथ महाराज, त्यांनी सगळ्या देवापुढे नमस केला, पण एकाचा बी उपयोग झाला नाही. अनुभव लिहून ठेवलाय त्यांनी मंगळवारच्या अभंगात. आई भवानी थोर जाणून तुझ्या खंडोबासे मुरळी होऊन बसले हो, आपले जे का सज्जन सखे देवांचुनी भरी भरले हो, वारी मागता पोट भरेना बहुश्रम पावले हो, श्वानाची परी वृथा गुरगुरी जायचा छरी परी तो हरी नाही देखिला, दुसरा पण नवस वाया गेला. माझे घरी पाहुणा एक भैरव येऊन बसला हो, त्रिगुणाचा त्रिशूळ घेऊन प्रपंच विस्तारिला हो, जोगी बोलावणी पतर भरून भराडम्या घातिला हो, ऐसी वरदळे झाले निरफळे, ऐसी वरदळे सोशिली बळे झाले निरफळे, सुखाचा लेश नाही देखिला, तिसरा पण नवस फेल गेला. मुंजा बासी डाक घालून मेसाय आळविली हो, त्रिगुणाची तिवय करून त्यावर बैसविली हो, धूप दीप नैवेद्य दावणी पंचारती केली हो, तिने मज लाडिले दुःख भोगिले सुख नासले, मग मी ढकलून दिले तिला चाले तुम लड़ो हम कपड़े संभालते हैं. ऐसे दैवते केली अनंते नवस भाऊ फेडले हो, परते फलकड झाले शेवटी गळा येऊन पडले हो, ओजाचेले दुःख भोगिले 34 व्यापिले झाले मी उदास, सोडून आस धरली का सोडून आस, पंढरी पाहुनी जीव हर्षला का बरे, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची नाती हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची नाती हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची, सगळ्याचा बोरक्या तिथं पुंडलिक दिवटा शोध, एका जनार्दनी काय तू विटेवरी सखये बाई होकरी, लावण्य मनोहरी होकरी. काय महाराज अभंग आहे, भजन असावं जागरण, त्याला जी वार असेल ते वाराचे अभंग लावावेत. विठ्ठल विठ्ठल रोज नेमाने
सोमवारचे अभंग वाचायचे रोज